ऐकू येत होता मामांच्या कानावरती, मामांचे पाऊल त्या बासुरीच्या सुंदाकडे चालू लागले. मुळे महाराज झाडां खाली बसलेले होते, बासुरीचा सुंद वाजवत होते आणि मामा जाऊन तिथे बसले आणि त्या बासुरीच्या सुंदामध्येच मामा रंगून गेले. बाळू मामांनी ती भूत बाधा काढली, ते पैसे जमवले आणि मामांचा एक सेवेकरी होता, त्याचं नाव मरग्या. तो मरग्या त्या पगडी असायची, त्या पगडीमध्ये न मोजताना ते पैसे ठेवत असायचा. तो पैसे ठेवत असायचा आणि मामा तिथे त्या मुळे महाराजांजवळ गेले. मुळे महाराजांनी बासुरी बंद केली आणि डोळे उघडले आणि सांगितलं, बाळू आलास? मग आलास तर आलास, माझी गुरुदक्षिणा कुठे आहे? मामांनी मुळे महाराजांना पहिला प्रश्न केला, महाराज तुमची गुरुदक्षिणा किती आहे ते तरी सांगा. मुळे महाराजांनी सांगितलं, माझे 120 रुपये आहेत. मरग्याला बोलवला आणि ते पैसे मोजायला लावला. त्या क्षणी 120 रुपये भरले. त्या दिवसापासून मामांनी मुळे महाराजांना गुरु मानला. न मोजताना न कुणी मामांनी गाठ मनात ठरवलेली होती की जो कोणी माझ्या पैशाचा आकडा सांगेल तोच माझा गुरु असेल. मामांनी त्या दिवसापासून मुळे महाराजांना गुरु मानला आणि ती गुरुदक्षिणा मुळे महाराजांकडे दिली आणि मामांनी तिथून गुरु मुळे महाराजांचे चरण धरले आणि मामा तिथून मेंढराकडे आले. काही मामांनी ती गुरुदक्षिणा दिली. मामांनी सांगितलेलं होतं मुळे महाराजांना, तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर